नमस्कार मंडळी, मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. जवळजवळ 8 दिवस झाले मिनी ब्लॉग करायला वेळच मिळत नव्हता, पण आता उद्यापासून तुम्हाला डेली मिनी ब्लॉग पाहायला मिळते. सध्या मार्केटचे व्हिडिओ बंद आहेत कारण सुट्टीसाठी मला बऱ्याच ठिकाणी जायचं आहे. तर पहिले आम्ही इथे अलिबागला जाणार आहोत, त्यामुळे 2 दिवसापासून आमची इथे शॉपिंग चालू होती. तर मार्केटमधून मुलींना कपडेही खरेदी करायचे होते आणि बऱ्याचशा वस्तूही खरेदी करायच्या होत्या. तर जो खाऊ आणला होता त्याची एकच बॅग करून सगळा खाऊ मी एकाच बॅग मध्ये पॅक केला आणि ही नवीन ट्रॅव्हल बॅग आणली होती ज्याच्यामध्ये मी माझे सगळे कपडे पॅक करणार होते. तर खाऊची बॅग पॅक केल्यानंतर मी माझे कपडे पॅक केले आणि त्याच्यानंतर मुलींची बॅग पॅक करायला घेतली. ऍक्च्युली मागच्याच महिन्यामध्ये आज्ञाला कपड्यांची बरीच शॉपिंग केली होती, म्हणून तिच्यासाठी फक्त मी इथे नाईट ड्रेस घेतला. कृपाकडे आमचे ट्रॅडिशनल कपडे खूप आहेत, फक्त फिरण्यासाठी तिला थोडे असे वेस्टर्न कपडे पाहिजे होते. तर इथे बॅगांची पॅकिंग झाल्यानंतर काल संध्याकाळी मस्त अशी मी इथे पाणीपुरी तयार केली. ऍक्च्युली मिस्टर आमच्या सोबत येणार नव्हते, म्हणून 3 ते 4 दिवसासाठी त्यांच्यासाठी नाश्ता आणि जेवणाचे मी बरेच प्रकार करून ठेवले होते. तर काल दुपारचं जेवण बरंच शिल्लक होतं, पण पाणीपुरी एकदा खाल्ली की जेवण आमच्या घरात कोणच करत नाही. तर आमचा खाऊन पिऊन झाल्यानंतर पटापट मी कामं आवरून घेतली आणि नंतर मी इथे मेथीचे लाडू तयार करायला घेतले. तर ही लाडूची तयारी करता करता रात्रीची 2 वाजले आणि मला खूप झोप येत होती, त्यामुळे लाडू मी तसेच ठेवून दिले. तर सकाळी उठल्यानंतर बाकीची कामं आवरून घेतली आणि नाश्त्यासाठी काहीच नका तर डायरेक्ट चिकन आणि चपाती केली. तर आमचं जेवण खाऊन झाल्यानंतर पटापट सगळी कामं आवरून घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही रिक्षा पकडून इथे कल्याणला निघालो. तर आज आम्हाला बोटीतून प्रवास करायचा होता, त्यामुळे आम्हाला इथे गेट ऑफ इंडियाला जायचं होतं. तर पहिले आम्ही इथे कल्याणला आलो आणि कल्याणवरून ट्रेन पकडून डायरेक्ट आम्ही इथे सीएसटी ला आलो. तर सीएसटी वरून आम्ही टॅक्सी करणार होतो, पण बाजूलाच बस लागली होती, म्हणून बसने आम्ही इथे गेट ऑफ इंडियाला आलो. ऍक्च्युली गेट ऑफ इंडियाला येऊन आम्हाला बरेच फोटो वगैरे काढायचे होते, पण नेमकी बोट लागली होती, त्यामुळे आम्ही पहिले बोट मध्ये जाऊन बसलो. कारण ही बोट गेल्यानंतर जवळजवळ पाऊण तासानंतर इथे दुसरी बोट लागणार होती, म्हणून पहिले आम्ही बोटीमध्ये बसून घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही इथे बरेच फोटो क्लिक केले. तर माझ्याकडे बऱ्याच बॅगाही होत्या आणि मुलीही सोबत होत्या, त्यामुळे मिस्टर आम्हाला इथे सोडायला आले होते. तर आम्हाला बोटीत पडले त्यांनी बसून दिला आणि त्याच्यानंतर ते घरी निघून गेले. तर फक्त 1 तासामध्ये आम्ही अलिबागच्या मांडवा जेट्टीला आलो. तर आम्हाला पिकअप करायला भाचीचे मिस्टर येणार होते, पण त्यांची नेमकी ड्युटी लागली, त्यामुळे इथे माझ्या चुलत भाच्या आम्हाला घ्यायला आल्या होत्या. तर आमची वाट पाहत बरीच मंडळी थांबली होती आणि सगळ्यात मोठा आमचा हा कार्टून वाट पाहत होता. तर पहिल्यांदाच आम्ही घरी आलो की इतकी याची लपाछपी चालू होती आणि नंतर मग तो आमच्यामध्ये चांगलाच रुळून जातो. तर आज आम्ही इथे आमच्या भाचीच्या घरी स्टे करणार होतो आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्या आत्याच्या घरी जाणार होतो. तर इथे आल्यानंतर पहिले चहा नाश्ता घेतला आणि त्याच्यानंतर मस्त असे इथे आंबे खाल्ले. तर या वर्षी हा पहिला आंबा खाऊन मुलीही खुश झाल्या आणि मीही खुश झाले. तर आज जेवणामध्ये भाजीने चांगलाच बेत केला होता आणि हे जेवण खाऊन मी तर आज खूपच खुश झाले होते, कारण मी कितीही चांगलं जेवण करत असले तरी मला दुसऱ्यांचा हातचं जेवण जास्त आवडतं आणि खरोखर तिने इतकं सुंदर जेवण केलं होतं की 4 घास आम्ही आज जास्तच जेवलो. तर चला मंडळी, आता उद्यापासून तुम्हाला सगळे अलिबागचेच मिनी ब्लॉग पाहायला मिळतील.